नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मागच्या अनेक दिवसांपासून म्हणजे अनालायझरच्या सुरुवातीच्या दिवसापासून शरद पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणातील भूमिका मी मांडत आलेलो आहे. म्हणजे शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयांचं अनालिसिस करणे, पृथक्करण करणे, त्यावरून आपली निष्कर्ष काढणे, लोकांच्या समोर सत्य ठेवणे, या सगळा विषय मी करत आलेलो आहे. बऱ्याच जणांनी या विषयावर बोलणं म्हणजे धोका वगैरे असं काही म्हटलेलं होतं. मी बोललेलं अनेकांना आवडत देखील होतं, म्हणूनच तर चॅनल चांगलं वाढलं. शरद पवारांचे समर्थक म्हणतात मला की शरद पवारांचं नाव घेऊन तुझं पोट भरतं. खरंही असेल कदाचित, पण अनेकांना ते आवडतं, अनेक जण बघतात. पण काही जणांना ते आवडत नव्हतं आणि मला ते टीका करताना म्हणायचे, कुलकर्णी तुला शरद पवार नावाचा रोग झालाय. आता मला रोग झालाय असं म्हणणं ठीक आहे हो, पण शरद पवार नावाचा रोग म्हटलं की मला येतं हसू. हसू यासाठी येतं की शरद पवारांची बाजू घेऊन मला ट्रोल करणाऱ्यांना किंवा मला कमेंट करून शिव्या घालणाऱ्यांना शरद पवार नावाचा रोग आहे हे का मान्य करावं लागतंय. म्हणजे हे असं झालं ना की ते जे गोपीचंद पडळकर म्हणतात ते खरंय की काय, म्हणजे तुम्हीच म्हणता, मी नाही. म्हणजे शरद पवार नावाचा रोग झालाय असं म्हणणारे म्हणतात. शरद पवार नावाचा आजार नाही आहे असं मी तरी मानतो, पण तुम्ही म्हणणारे असं म्हणत असाल तर मी काय करणार ना, हा मोठा प्रश्न आहे. बरं, माझ्या या भूमिकांच्या विषयामध्ये अनेकांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत आणि त्यातल्या त्यात आता एक वक्ते आहेत, साहित्यिक आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्राचे अभ्यासक आहेत, त्यांच्या गुणांचे अभ्यासक आहेत आणि मुख्य म्हणजे राजमाता जिजाऊराजे यांच्या वंशातले आहेत ते नामदेवराव जाधव. आता त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्यात ना, त्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि त्यांनी तारखेसहित GR सहित सांगितलंय 23 मार्च 1983. म्हणूनच मी शीर्षक असं दिलंय. 23 मार्च 1983ला महाराष्ट्राच्या सरकारने जो GR काढला. आता 1983ला कोण मुख्यमंत्री होतं हे तुमच्या लक्षात असेल. त्यावेळेला मुख्यमंत्री होते परमादरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. त्यांनी GR काढला आणि या GR मध्ये पूर्वीच्या GR नुसार जे आरक्षण होतं त्यामध्ये काही लोक वाढवली, म्हणजे काही जाती वाढवल्या आणि आरक्षणाचं एकूण पर्सेंटेजच वाढवून टाकलं. याआधी एक महाराष्ट्र सरकारचा 9 एप्रिल 1965चा GR होता, तोही तुम्हाला मी दाखवतोय. त्या GR मध्ये जवळपास SC साठी 9%, ST साठी 7%, VGNT साठी 4%, OBC साठी 10-11% असं काही आरक्षण होतं. आता या आरक्षणामध्ये लेवा पाटीदार, लेवा पाटील किंवा अजून कोणत्या कुणबी जातीचा ऍडिशन्स करत पवारांनी OBC मध्ये ऍडिशन्स करत त्याचं पर्सेंटेज थेट 30%वर नेलं. आता हे 30%वर नेल्यामुळं काय झालं तर एकूणच आरक्षणाची जी मर्यादा होती ती 50%च्या पर्यंत जाऊन पोहोचली. म्हणजे आता लॉक झालं, आरक्षण पुढे मिळणार नाही हे नक्की झालं. अर्थात पवारांनी हा निर्णय कुठल्या परिस्थितीत घेतला ते पण लक्षात घेतलं पाहिजे. 1983ला पवार मुख्यमंत्री होण्याआधी, म्हणजे हे एक मोठं गणित आहे, हे लक्षात घ्या, या गणिताकडे फारसं गांभीर्यानं बघितलं पाहिजे. अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शरद पवारांना मान्य नसलेला कोणी मराठा अगर गैर मराठा, म्हणजे पुन्हा वाक्य उच्चारतोय ते, शरद पवारांना मान्य नसलेला कोणीही मराठा अगर गैर मराठा मुख्यमंत्री झाला की आंदोलन पेटतात. 80 साली मराठा आरक्षणाची पहिल्यांदा पायाभरणी झाली आंदोलनाची. त्यावेळेला मुख्यमंत्री होते अंतुले आणि शरद पवारांना मान्य नव्हते, त्यांना हटवून पवारांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि बरोबर त्यावेळेला ते आंदोलन पेटलं. 14ला मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस, बरोबर आंदोलन पेटलं. 19 ते 22 या काळामध्ये शरद पवारांना मान्य असलेला गैरमराठा मुख्यमंत्री होता, आंदोलन पेटलं नाही, कारण पवारांनी बसवलेलं होतं. पुन्हा एकनाथ शिंदे आले जे पवारांना मान्य नव्हते, आंदोलन पेटलं. म्हणजे मराठा असो की गैरमराठा, पवारांना मान्य नसलेला मुख्यमंत्री त्याच्यावर बसला की आंदोलन पेटतं. हे पवारांचं खास वैशिष्ट्य आहे. कोणतंही आंदोलन असू दे, पवारांना मान्य नसलेला व्यक्ती पदावर बसला की हे आंदोलन पेटत असतं आणि हेच या पवारांच्या खेळीचं वैशिष्ट्य. 1983 नुसार पवारांनी घात केला हे मी सांगत नाही आहे,
हे नामदेवराव जाधवांचं वाक्य आहे. ते वाक्य जरा पूर्ण ऐकून घ्या. मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा दिवस किंवा मराठ्यांचा गळा घोटणारा दिवस 23 मार्च 1983ला शरद पवार यांनी केलं. आणि शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी डायरेक्टली ओबीसीचं हे जे 11% आरक्षण होतं त्याच्यामध्ये हे लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी अशा 3 जाती फक्त एका ओळीच्या शिफारसीनं, एका डेस्क ऑफिसरच्या शिफारसीवरती त्यांनी त्यात ऍड केल्या. ओबीसीचं आरक्षण 11 वरनं 14% गेलं होतं. ते त्यांनी शरद पवारांनी डायरेक्टली 14 वरून 30% केलं. आणि घटनेची आरक्षणाची जी मर्यादा आहे सुप्रीम कोर्टाने दिलेली 50% आरक्षण नेलं. म्हणजे जे आरक्षण ऑलरेडी त्यांना 11% दिलं ते 14 वरती नेलं. आणि राहिलेलं जे 16% मराठ्यांच्या हक्काचं बाकी होतं ते सुद्धा शरद पवारांनी ओबीसींच्या घशामध्ये घातलं. आणि 1982ला 83ला 23 मार्च, सगळ्या मराठ्यांनी लिहून ठेवा ही तारीख, 23 मार्च 1983 हा मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वासघात आणि पाठीमध्ये खंजर खुपसणारा कार्यक्रम झाला. आणि म्हणून मी जे पूर्वीपासून सांगतोय की मराठ्यांच्या पराभवाला, मराठ्यांच्या परिस्थितीला आणि मराठ्यांच्या दुर्गतीला जर जबाबदार कोण असतील तर मराठा राजकारणी आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव आहे शरद पवारांचं. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, कधीही मराठ्यांचं त्यांनी भलं केलं नाही. ऐकलं? आता हे ऐकल्यावर अजून काय उरतंय? नामदेवराव जाधव जे बोलतायत त्यांना कोणी शिव्या घालणार असेल तर मला त्यांना आठवण करून द्यायची आहे. ते राजमाता जिजाऊचे वंशज आहेत. त्या राजमाता जिजाऊ ज्या छत्रपती शिवरायांच्या मातोश्री होत्या त्यांचे वंशज आहेत. ते छत्रपती शिवरायांच्या अनेकविध गुणांना भाषणातून, पुस्तकांच्या माध्यमातून लोकांच्या समोर घेऊन जातात. त्यामुळं नामदेवराव जाधवांचं वाक्य गांभीर्याने घ्यायचं की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. मी आग्रह करत नाहीये. पण या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते की पवारांचं राजकारण हे मराठा समाजाचं घात करणारं ठरलेलं आहे. मग आता का पुतना मावशीचं प्रेम दाखवतायत? आता का? नामदेवरावांनी तर याच्यामध्ये एक वेगळाच आरोप करून ठेवलाय. अजून तो आरोप खरा मानायचा, खोटा मानायचा याची जबाबदारी मी घेत नाहीये. म्हणजे नामदेवराव जाधवांच्या या आरोपाविषयी माझं काहीही मत नाही आहे. म्हणजे मी त्यांचं समर्थन करतोय कारण मला अजून त्यातले डिटेल्स माहीत नाही आहेत. मी त्याच्या संबंधी माझे कन्फर्मेशन अजून झालेले नाहीत. पण तो आरोप तुम्ही ऐकून घ्या. जन्मभर त्यांनी ओबीसीचा दाखला वापरला. त्यांच्या निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांसमोर तुम्हाला हिंदू माळी, हिंदू धनगर, हिंदू तेली असं काय दिसत नाही. हिंदू पण दिसत नाही, फक्त ओबीसी असं दिसतं मित्रांनो. आणि या माणसाने ओबीसी सर्टिफिकेट स्वतः वापरलं, ओबीसीचे स्वतःमध्ये नोंद केली आणि आयुष्यभर मात्र मराठ्यांना मराठा आहे असं म्हणून फसवलंय मित्रांनो. ऐकलात? म्हणजे ते पवारांना चक्क ओबीसी म्हणतायत. चक्क ओबीसी ते म्हणतायत. मी नाही म्हणत आहे, हे माझं वाक्य नाही आहे. हे किती खरं किती खोटं याची शहानिशा पवार बाकी सगळी मंडळी करतील. हा माझा आरोप अजिबात नाही आहे. नामदेव जाधवांच्या या मताशी मी सहमत नाही आहे. पहिल्या मताशी सहमत असतो तरीही या मताशी मात्र मी सहमत नाही आहे. आणि हेच धोरण आपण लक्षात घेतलं पाहिजे. पवारांनी ज्या पद्धतीनं सगळं आरक्षण लॉक करून टाकलं त्यातूनच आज मराठा समाजाच्या समोर मोठी समस्या उभी राहते आहे. तीच तर खरी मोठी समस्या आहे की आरक्षण 50% मर्यादेपर्यंत पवार घेऊन गेले. आणि 23 मार्च 1983ला पवारांनी मराठ्यांच्या आरक्षणाचा सगळा मार्ग कायदेशीरदृष्ट्या बंद करून टाकला असं नामदेवराव जाधवांचं म्हणणं आहे. मग आता पवारांच्या वरती चिडायचं की आताच्या राज्यकर्त्यांवरती चिडायचं हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. बाकी सत्य नामदेवरावांनी समोर आणलंय ते मी आपल्या समोर ठेवलंय. बाकी तुम्ही ठरवायचं आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉरवर्ड नक्की करा. धन्यवाद.